आता ते समजून घेणार आहोत आपण. काम्यानी स्वर्गादिष्ट साधनानी ज्योतिष्टोमादीनी निषिद्धानी नरकाद्य निष्ठ साधनानी ब्राह्मण हननादीनी नित्यान्यकरणे प्रत्यवाय साधनानी संध्यावंदनादीनी नैमित्तिकानि पुत्रजन्माद्यनुबंधानि उपासनानि सगुण ब्रह्म विषय मानस व्यापार रूपाणी शांडिल्य विद्यादिनी. आता त्यांनी इथे जे विविध प्रकारचे कर्म सांगितलेत, वर्ज्य कर्म पण आणि असे कर्म जे आपण केले पाहिजेत ज्याने समस्त अंतःकरण जे आहे ते शुद्ध होईल, निर्मळ होईल, ती कर्म सुद्धा, असं सर्व कर्मांचं वर्णन त्यांनी या पॅरेग्राफ मध्ये केलेलं आहे. थोडंसं आपण ब्रेक करून बघूया वर्ड्सला, तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे आयडिया येईल की नक्की त्यांना काय सांगायचंय. तर इकडे आपल्याला बघायला मिळतं की त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक वाक्याला स्प्लिट केलंय वेगळं वेगळं, वर्ड्सला पण स्प्लिट केले जे समजून घेण्यासाठी सोपं होईल. काम्यानी स्वर्गादी इष्ट साधनानी ज्योतिष्टोमादीनी निषिद्धानी नरकादी अनिष्ट साधनानी ब्राह्मण हननादीनी नित्यान्यकरणे प्रत्यवाय साधनानी संध्या वंदनादीनी नैमित्तिकानि पुत्रजन्मादी अनुबंधानी उपासनानी सगुण ब्रह्म विषय मानस व्यापार रूपानी शांडिल्य विद्यादीनी. आता थोडासा अंदाज येतो की ओके काय काय सांगितलेलं, काही काही शब्द समजता येते. पूर्णपणे समजून गेलेलं वर्ड टू वर्ड आपण अशा प्रकारे करूया. काम्य कर्म म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलेलं आहे सकाम कर्म. काम्य कर्मासाठी त्यांनी दुसरा शब्द वापरलाय सकाम कर्म. असे कर्म ज्याच्यामध्ये काम म्हणजे इथे इच्छा, कोणतीही छोटी इच्छा जरी असेल तरी ती सकाम काम्य कर्म होतं. लहान मुलांच्या दृष्टीने विचार केला तर मला चांगले मार्क्स मिळवायचे, ही त्यांची इच्छा असू शकते. एखाद्याची मला चांगली सॅलरी मिळायला पाहिजे, एखाद्याचं माझं घर पाहिजे, एखाद्याला मला ही पर्टिक्युलर कार घ्यायची आहे, एखाद्याला मला वर्ल्ड टूर करायची आहे. हे आताच्या सध्याच्या याच्यातले आपण हे बघतो आहे, लक्झरी वाल्या गोष्टी बघतो की ज्या सकाममध्ये येऊ शकतात. अगोदरच्या काळामध्ये काय होतं, इच्छा सर्वांची सगळ्यात मोठी स्वर्गात मला जाऊन यायचंय, स्वर्ग काय आहे तो बघायचंय, इंद्राला भेटायचंय, अप्सरांना भेटायचंय. सो स्वर्गादी अभिष्ट, स्वर्गादी अभिष्टाचे साधनभूत ज्याच्याद्वारे स्वर्ग मिळेल असं जे पण काही होतं, जसं ज्योतिष्टोम एक यज्ञ आहे, तो यज्ञ केल्यानंतर माणसाला स्वर्ग मिळतो, असं एक रूढ संकल्पना होती. मग अशा इच्छा पूर्ण करणारे जे काही आपण कर्म करतो ते सकाम कर्म आहेत. आता याच्यातून एक वेगळा पैलू पण निघू शकतो, मग जीवनामध्ये इच्छा करू नये का, दॅट इज अनदर पार्ट, तो आपण पुढे बघणार आहोत. इच्छा करावी की करू नये, तहान लागले तर मला पाणी हवंय, थंड पाणी मिळालं तर उत्तम, मग हे पण सकामच कर्म आहे का, तर ते आपण बघणार आहोत पुढे, थोडंसं डिफरन्शिएट करणार आहोत. पण जी आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी जे आपण कर्म करतो त्यांना सकाम काम्य कर्म त्यांनी म्हटलेलं आहे. स्वर्ग वगैरे प्राप्त करण्यासाठी ज्योतिष्टोम यज्ञ वगैरे जिथे केला जातो ते सकाम कर्म आहे. दुसरं सांगितलंय निषिद्धानी नरकादी. नरकादी अनिष्टाचे साधनभूत, म्हणजे जे कर्म केले असता आपण नरकात जाऊ शकतो अशा गोष्टींना त्यांनी निषिद्ध कर्म म्हटलेलं आहे, ज्यामध्ये ब्रह्महत्या आदी निषिद्ध अर्थात वर्जित कर्म सांगितलेले आहेत. त्यांनी एकदम एक्स्ट्रीम सांगितले, ब्रह्महत्या, गोहत्या म्हणा, किंवा एखाद्याचा आत्मा मारणे, असं पण होतं. आपण एवढ्या लेवलला त्याचा इन्सल्ट करून त्याची वाट लावतो, ही पण एक प्रकारची मोठी हत्या आहे. त्यामुळे ते निषिद्ध कर्म आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, हे वर्जित आहे, असं करू नये, ज्याद्वारे तुम्ही नरकात जाल. अशी खूप मोठी लिस्ट आहे, असं नाही की फक्त हे एका प्रकारचंच कर्म त्यांनी सांगितलेलं आहे. लिस्ट खूप मोठी आहे, त्यांनी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये, पण इथे आपण समजून घेण्यासाठी बघू शकतो. कारण की अशा दोन प्रकारची कर्म करूच नाहीत म्हणून आपण त्याला रेडमध्ये हायलाईट केलेलं आहे. रेड सिग्नल आहे त्यांना आणि बाकी सगळ्यांना ग्रीन सिग्नल आहे. त्याच्यामध्ये काय येतं, नित्यान्य करणे प्रत्यवाय साधनानी संध्या वंदनादिनी, न केल्याने पापाचे साधन होणारे संध्यादी कर्म नित्य अर्थात अवश्य करण्यायोग्य कर्म आहे. नित्य कर्म म्हणजे जे आवश्यक आहेतच, म्हणजे तुम्ही जर ते नाही केलेत तर तुम्हाला पाप लागू शकेल, असे जे कर्म आहेत ज्याच्यामध्ये संध्या आली. जसं एका मॅडमनी काय गेल्या वेळी विचारलं होतं की मग हे आपण नित्यकर्मात येतं का, तर डेफिनेटली ह्या गोष्टी नित्यकर्मामध्ये येतात. सकाळी उठणं, शरीराची देखभाल करणं, बरोबर पुरेसं त्याला अन्न देणं, त्यानंतर ज्या विशिष्ट गोष्टी आहेत
ज्याद्वारे आपलं मन चित्त आपण एका ठिकाणी एकाग्र करू शकतो, त्या सर्व काही गोष्टी नित्य कर्मामध्ये येतात. आणि जर ते नाही केलं तर उलट पाप लागू शकतं, कारण की आपण त्याची काळजी नाही घेतलेली आहे. त्यामुळे त्या सर्व गोष्टींना त्याने नित्य कर्म म्हटलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं कर्म आहे. पुत्र जन्म आदी विशेष नैमित्तिकानी पुत्रजन्मादीनी अनुबंधानी. त्यामुळे पुत्रजन्म आदी विशेष निमित्तांशी संबंधित जातेष्टी आदी नैमित्तिक कर्म आहेत, ज्याच्यामुळे सृष्टीचा व्यवहार सुरू राहील. अशा सर्व काही गोष्टींना आपण काय म्हणू शकतो, नैमित्तिक कर्म. मग त्यांनी उदाहरण दिलं पुत्रजन्म, विवाह करणं असेल, बाकी काहीही गोष्टी जी पृथ्वी चालण्यासाठी जे संसार चक्र सुरू आहे ते राहण्यासाठी जी पण काही आपण कृती करू ती नैमित्तिक आहे. म्हणजे शेतकऱ्याने शेती करणं गरजेचं आहे तर लोक सर्व खाऊ शकतील, किंवा बाकीच्यांनी जे पण काही आहे आपापल्या महत्वाच्या गोष्टी त्या सर्व काही गोष्टी त्यात येतात, एक्सेट्रा 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 मध्ये. त्यांनी मेन मेन बेसिकच गोष्टी दिलेल्या आहेत, पण तेवढ्याच आहेत अशातला भाग नाही. आधी त्यांनी दिले जन्मादी, संध्या वंदा निधी, ब्रह्मन हननादी, ज्योतिष्टोमादी. त्यामध्ये आधी 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 लावलेलं एक्सेट्रा, म्हणजे अजून याच्यात पुष्कळ गोष्टी येतात. उदाहरण म्हणून त्यांनी एखाद दुसरी दिलेली आहे. आणि उपासनानी सगुण ब्रह्म विषय मानस व्यापार रूपाने शांडिल्य विद्यानी. बरोबर, पापा कर्माचा क्षयाला कारणीभूत चांद्रयानादी व्रत प्रायश्चित कर्म आहेत, असं त्यांनी मानलेलं आहे की ते व्हायला पाहिजे. प्रायश्चित कर्म पण त्यांनी ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये. प्रायश्चित कर्म कशाला म्हणायचं, तर प्रायश्चित कर्म याला म्हणायचं की ज्याच्यामध्ये आपल्या पापांचे अगोदर झालेले आहेत त्यांचा क्षय कसा होणार, तर जेव्हा आपण प्रायश्चित करणार तेव्हा. त्यामुळे प्रायश्चित कर्मांना पण महत्व दिलेलं आहे. म्हणजे आता पाप करत नाही आहोत त्यामुळे अकाउंटमध्ये पाप वाढणार नाहीत, पण जे ऑलरेडी बॅलेन्स आहेत त्यांचा काय करणार हिशोब, मग प्रायश्चित कर्मांद्वारे त्यांना कमी करू शकतो. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. आणि शेवटी सांगितलेलं आहे सगुण ब्रह्म जो आहे त्याचा मानसिक व्यापार रूप जे काही आपण करू शकतो, पहिल्या सर्वांशी कृती कनेक्टेड आहे. शेवटचा जो पॉइंट आहे सगुण ब्रह्म मानस व्यापार, याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं की मनाचा व्यापार असणं अत्यंत गरजेचं आहे. पर इस तरीके से हम लोग देख सकते हैं कि कौन सी बातें उन्होंने यहाँ पे एक्सप्लेन की हुई है. तो सभी पॉइंट्स को वापस एक बार रिवाइज कर देंगे. तो उन्होंने सिंपल तरीके से कहा है जो भी आपका विश फुलफिलिंग कृति एक्शन है दैट इज नोन एज सकाम कर्म काम्यादि कर्माणी. आफ्टर दैट द actions or the deeds which we are doing by which we can go to hell, नरक में जा सकते हैं, ऐसी चीज़ों को उन्होंने वर्जित कहा है, निषिद्ध कर्म कहा है. बट उसके अलावा रूटीन लाइफ में जो हम लोग करते हैं, भगवान की पूजा अर्चा स्नान वगैरह, ये सब नित्य कर्म है. ये नहीं करेंगे तो पाप लगेगा. तो ऐसे कर्म है कि जो करने ही चाहिए, मस्ट है. उसके बाद नैमित्तिक कर्म जिससे पूरा वर्ल्ड चलता है वो हम लोगों ने कंपलसरी प्रॉपरली करने चाहिए. जैसा शादी करते हैं, ब्याह करते हैं, संतति है उनको पैदा करते हैं, तो ये सभी चीज़ें करनी चाहिए बिकॉज वो नैमित्तिक कर्म है. और प्रायश्चित कर्म है ऐसा, यानी जो अपना बैलेंस पड़ा हुआ पाप है उसको धोने के लिए, उसको कम कम करने के लिए जो प्रायश्चित करते हैं वैसे कर्म करने चाहिए. और लास्ट में बोला हुआ है उन्होंने शांडिल्य विद्या उपासना कर्म है. ये उपासना मन से होती है, बाकी सब शारीरिक है. कोई भी यज्ञ देखो, ऊपर जितने भी मेंशन किए वो सभी शारीरिक है, बट ये जो उपासना है वो मानसिक है. मतलब ये 5 पॉइंट में 6 पॉइंट में हमें दिखेगा कि 2 प्रकार के तो कर्म करने नहीं है, 3 प्रकार के कर्म करने हैं, बट ये पांचों चीजें शारीरिक है. और जो लास्ट पॉइंट है उपासना, उपासना कर्म, ये मानसिक है. मतलब इसमें आपका मन इन्वॉल्व है, उससे ही आप कर सकते, उसमें कृति में है चीजें बट वो सेकेंडरी है. मानसिक का व्यापार रूपानी, इसलिए सगुण ब्रह्म कहा है. अदरवाइज अगर उन्होंने सिर्फ ब्रह्म कहा रहता तो हम लोग कहते थे ना, अनुबंध चतुष्टय में तो कहा था अवांग मनस गोचर, फिर अभी ये कैसे मन से समझ में आ रहा है, इसीलिए उन्होंने स्पेसिफिकली लिखा हुआ है की सगुण ब्रह्माचा विषय असणार आहे. असं मानसिक व्यापार रूप शांडिल्य विद्यादी कर्म आहे. असे वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत, त्या सर्वचं अध्ययन करणं, त्याच्यामध्ये मग्न राहणं म्हणजेच उपासना कर्म आहे. तर इसमें हम लोग एक चीज अंडरस्टैंड करना बहुत जरूरी है कि ये सन्यासी व्यक्ति के लिए नहीं कहा गया है, जो डे टू डे लाइफ में जीता है उसके लिए है, एप्लीकेबल है. वर्ड्स ओल्ड है, ज्योतिषोम, ब्रह्म हत्या, संध्या, संध्या फिर भी आज हमें मालूम है, पुत्र जन्म या पुत्रेश जातेष्टि,
चांद्रयानादि या फिर शांडिल्य विद्या, ये वर्ड्स जुने हैं, बट अगर इसका इसेंस देखेंगे और आज के जमाने के साथ कनेक्ट करेंगे तर आपल्याला एक गोष्ट कळेल की ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या गोष्टींद्वारे फक्त आपला लोभ पूर्ण होतो. अच्छा मार्क्स लाना अगर मेरा टारगेट है तो फिर वो नित्य नैमित्तिक कर्म में आ जाएगा. बट नहीं, मेरा गोल अलग है, नहीं मेरे को ज्यादा से ज्यादा मार्क्स मिलने चाहिए, मेरे जितने मार्क्स किसी को नहीं मिलने चाहिए, तो फिर वो सकाम कर्म हो गया. सो दैट इज अ डिफरेंट. उससे मुझे प्राइज मिलेगा, फिर सब लोग मेरी वाह वाह करेंगे इसलिए मुझे मार्क्स लाने हैं, दैट विल बिकम अ सकाम कर्म. तो वो नाही करना है. तो मॉरल ऑफ द स्टोरी अगर हम लोग देखेंगे तर एक गोष्ट चांगल्या प्रकारे आपल्याला कळेल की जे लोभमूलक आहेत किंवा ज्याद्वारे मी नरकात जाऊ शकतो असं कृती न करणं. मग आजच्या काळामध्ये त्याचं स्वरूप बदललंय. आजच्या काळामध्ये ज्योतिषोम किंवा ब्रह्महत्या राहिलं नाहीये. ऑलरेडी आई एम अर्निंग 15 lakhs एंड आई एम प्लानिंग के लिए मुझे 50 लाख मिलना चाहिए, बट वाई? डोनेट करने के लिए, अच्छा काम करने के लिए, रतन टाटा के जैसा नहीं. मेरा सोसाइटी में स्टेटस बढ़े, मेरे रिलेटिव्स मेरे को सैल्यूट करे, सब लोग मेरे पास पार्टी मांगने के लिए आ जाए, दैट विल बिकम अ सकाम कर्म. सो पैसे कमाने के अगेंस्ट नहीं है, बट व्हाट इज द इंटेंशन बिहाइंड इट. तो आज के ज़माने में उस तरीके से हम लोग देख सकते हैं. सो ज्योतिष टोम ओल्ड एग्जाम्पल है, बट सकाम कर्म आज भी हम लोग करते हैं. इसलिए ऑलवेज वी शुड थिंक अबाउट डूइंग दैट वर्क. व्हाट इज माई इंटेंशन बिहाइंड इट. सकाम है या कुछ टारगेट है, कुछ गोल है, कुछ अच्छा करने के लिए मैं कर रहा हूँ, दैट इज द इम्पोर्टेंट थिंग. लाइकवाइज ब्रह्म हत्या, आज के जमाने में नॉट नेसेसरी वी विल डू ब्रह्म हत्या या ब्राह्मण हत्या जैसा कुछ भी है. उन्होंने ब्राह्मण हत्या बोला हुआ है. इट इज एक्चुअली नॉट रिलेटेड विद एनी कास्ट एंड एनीथिंग, बट ब्रह्म हत्या मतलब जो अच्छे लोग, ब्रह्म को फॉलो करने वाले, अच्छे थॉट्स को फॉलो करने वाले लोग हैं, उनकी हत्या करना, अच्छे विचारों की हत्या करना, वो होता है. डिसरिस्पेक्ट करना, झूठ बोलना, किसी को चीट करना, आज के ज़माने में देखेंगे तो वो सब निषिद्ध कर्म में आ जाता है. संध्यादि में पूजा अर्चा करना, जो बाकी सब बातें हैं जो हमारे कल्चर में आती है, वो सभी नित्य अर्थात आवश्यक है. सुबह स्नान करने से लेके सभी बातों तक हम लोग देख सकते हैं. आणि त्याचप्रमाणे नैमित्तिक कर्म, एज वी नो, विच इज रिक्वायर्ड, इट इज कम्प्लीटली मेंशन बाय देम ओवर हियर. एंड प्रायश्चित कर्म इज समथिंग एडिशनल. हम लोग कुछ गलती करने के बाद करते हैं, बट वी डोंट नो कौन से जन्म में क्या गलती किया है. सो ऑलवेज वी कैन एम्फोसाइज ऑन दिस प्रायश्चित कर्म. कुछ अच्छा करते रहो जिससे अपना पाप कम होते जाए. देन देर आर मेनी टाइप्स ऑफ थिंग्स, नॉट ओनली चंद्रयान आदि एक ही व्रत है. देर आर मेनी व्रत्स अवेलेबल. अपने कल्चर में तो इतने व्रत भर भर के हैं, और ऑलमोस्ट कोई भी व्रत उठाओ डेफिनेटली पाप जो है वो धुलने वाले ही है. एंड उसके अलावा ये सभी शारीरिक कर्मों के अलावा मानसिक कर्म होना भी बहुत जरूरी है. वेदांत सार पढ़ रहे हैं, ब्रह्म को जानने की कोशिश कर रहे हैं, हाँ मानसिक व्यापार है. बिकॉज यहाँ पे हम लोग मन बुद्धि डाल रहे हैं, इसमें शरीर इतना इन्वॉल्व नहीं है. बाकी सब में ही शरीर इन्वॉल्व है. जाके एनिमल्स को कुछ खिलाओ खाना खाने से पहले, कौवे को कुछ, जैसे हम लोगों ने पढ़ा भी रहेगा उसके अंदर, वो पर्टिकुलर डेज में उनको कुछ खिलाओ. सो ये सब बाकी सब प्रायश्चित कर्म या बाकी सब कर्म है, वो शारीरिक है. बट उसके साथ साथ ये भी ज़रूरी है कि अंदर से सर्विसिंग होना चाहिए ब्रेन को, हार्ट को. तो वो भी उन्होंने कहा है करना चाहिए. तो आज के ज़माने में ये टॉपिक बदल जाएंगे जो उन्होंने कहे हुए, बट उसका इसेंस अंडरस्टैंड करके हम लोगों को बिहेवियर करना है. तो उस तरीके से उन्होंने यहाँ पे कर्म अधिकारी के बताए हैं. देन दैट पर्सन इज एलिजिबल. सिर्फ बुक लिया, खोला, पढ़ा, काम हुआ, ऐसा नहीं है. बट इफ यू वांट टू लर्न इट वेरी वेल, सो वी हैव टू थिंक अबाउट ऑल दिस थिंग्स. अभी इससे इस सबसे होता क्या है, तो वो सबसे इम्पॉर्टंट चीज आहे की नितांत निर्मल स्वांत. ती व्यक्ती जी आहे, तो साधक जो आहे, तो साधक काय होतो, नितांत पूर्णपणे निर्मल, शुद्ध, स्वांत अंतःकरणाचा होतो. ती व्यक्ती पूर्णपणे शुद्ध अंतःकरणाची होते. कशामुळे, तर मागे दिलेल्या 2 गोष्टी न केल्यामुळे आणि 4 गोष्टी केल्यामुळे. सो इन दिस वे वी कैन अंडरस्टैंड जो काम्य कर्म है, स्वर्गादि अभिष्ट ज्योतिषोम आदि आज के ज़माने में जो देखे, उसको अवॉइड करो. हम लोग कंप्लीटली बंद नहीं कर सकते हैं, बट वी कैन अवॉइड, वी कैन मेक इट लेस. कि ज़्यादा से ज़्यादा मैं लोभमूलक काम नहीं करूँगा. एक मैंने लोभ पकड़ा, देर आर मेनी डिफरंट डिफरंट थिंग्स. जेलस के वजह से होता है, अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्यामुळे होतं ते सगळं सकामामध्ये येतं. बरोबर. तो त्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. वी कॅन नॉट स्टॉप, वी कॅन नॉट क्लोज. बराबर. प्यास लगी है, मैं पानी पीता हूँ,
इट इज नित्य कर्म, बिकॉज अगर मैं नहीं पिऊंगा तो पाप लगेगा भाई, मेरे अंदर का आत्मा तडपडेगा. तर त्यामुळे तहान लागल्यावर पाणी पिणं, हा थंड पाणी पिल्यावर बरं वाटणं, इट इज नॉट अ सकाम कर्म. समवेयर इट इज रिलेटेड विथ द नित्य कर्म, इट इज अ नेसेसिटी ऑफ बॉडी. हा ऐसा कुछ भी सिच्युएशन नाही आहे आणि तरी सुद्धा मी बोलतो मला पाणी पाहिजे, मी बसतोय, मी खूप पाणी समा करून ठेवतोय माझ्याकडे, नंतर कधी पाणी लागेल मला म्हणून. सो दॅट इज नॉट कॉल्ड अ नित्य कर्म, दॅट विल बिकम अगेन अंडर सकाम कर्म. त्यामुळे गल्लत न होणं खूप गरजेचं आहे या गोष्टींमध्ये. छोट्या छोट्या पुसट रेषा आहेत सगळ्यांमध्ये. त्यामुळे स्वर्गादी अभिष्ट, ज्याच्यामुळे मला लक्झरी हवी है, इन शॉर्ट आज के ज़माने में लग्जरी चाहिए, ऐसा जो भी काम है वो सब काम्य कर्म में आ गया. और जो मेरा नेसेसिटी है उसके लिए मैं जो भी कुछ करता हूँ वो नित्य नैमित्तिक में आता है. सो नेसेसिटी के लिए आई एम डूइंग जॉब, इट इज इम्पोर्टेंट, नित्य नैमित्तिक कर्म. बट मेरा नेसेसिटी फुलफिल हो रहा है फिर भी मैं एडिशनल पार्ट टाइम जॉब ढूंढ रहा हूँ, क्यों, बैठे बैठे क्या करूँ, थोड़ा पैसा कमा लूँ, दैट विल बिकम काम्य कर्म. सो इतना इतना सिंपल तरीके से हम लोग इसको अंडरस्टैंड कर सकते हैं और अप्लाई कर सकते हैं कि मेरे दिन में 24 आवर्स है, हाउ मच परसेंटेज ऑफ टाइम आई एम स्पेंडिंग फॉर काम्य कर्म, निषिद्ध कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित कर्म, उपासना कर्म. दिस विल बी अ इंटरेस्टिंग एक्सरसाइज. डे का लिखा, वीक का लिखा, मंथ का लिखा, एंड देन डिसाइडिंग, अरे एक महीने में कोर्स तो हो गया बट मैं एलिजिबल बना क्या कोर्स के लिए. सो सम टाइम ऑफ अ होमवर्क वी कैन डू वाइल डूइंग दिस वेदांत सार. निषिद्ध कर्म इज वेरी क्लियर एज वी नो, जो भी गलत काम है सब निषिद्ध कर्म है. धर्म विरुद्ध, धर्म के विरुद्ध जो कुछ भी है, जो अपने दिल को भी गलत लगता है, आपल्याला पण करताना असं वाटतं की हे नाही केलं पाहिजे, अरे चुकीचं आहे, त्या सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. चोरीपासून मग आपण लुटमारीपर्यंत, खोटं बोलण्यापासून, कोणाला चीट करण्यापर्यंत सर्व काही गोष्टी आल्या. त्यानंतर नित्य कर्म केलं पाहिजे, जे नाही केलं तर प्रॉब्लेम होईल. नैमित्तिक कर्म केलं पाहिजे, ज्याच्याने संसार चक्र सुरू राहील. आणि त्यानंतर असं प्रायश्चित कर्म केलं पाहिजे डेली बेसिसवर, थोडं थोडं का होई नाही का, विकली करा, ज्याच्यामुळे ज्या अगोदरच्या काळामध्ये राहिलेल्या गोष्टी आहेत, दॅट ऑल थिंग विल गेट ऑफ. आणि उपासना कर्म म्हणजे मानसिक बौद्धिकरित्या पण आपण ब्रह्माचा विचार, चिंतन, मनन, काही ना काहीतरी असे टॉपिकचं रीडिंग करणं गरजेचं आहे. या सर्व कृती केल्यानंतर ॲज अ एलिजिबिलिटी नितांत निर्मल स्वांत, दैट इज द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग. नाउ दिस कैन बी हैपन कि किसी का मन ऑलरेडी बहुत नितांत निर्मल है, तो वो बंदे के लिए जिसका मन नितांत निर्मल ऑलरेडी है, उसको ये सभी चीजें बार बार नहीं करनी पड़ेगी. थोड़ा भी प्रायश्चित उपासना कर्म किया, ही विल बी इन द डेवलपिंग स्टेज. किसी का बहुत अशुद्ध रहेगा, तर त्या व्यक्तीला पुष्कळ प्रमाणामध्ये पहिल्या 2 गोष्टी कंपल्सरी अवॉइड करायला लागतील आणि नंतरच्या 4 गोष्टी कराव्या लागतील. तो आज के ज़माने में हम लोग देखते हैं ना, बीमारी कितनी है उसके ऊपर डिपेंड करता है कि कितनी मेडिसिन लेनी चाहिए. इफ योर sickness is severe, then what you have to take extra medicines on heavy dose. But if it is in the basic level किंवा नॉर्मल लेवल पेक्षा पण खाली आजार असेल, तर काय होतं, तर दे आर गिव्हिंग अस लाईट मेडिसिन्स. त्यामुळे ऑल दिस कर्मास वी कॅन नॉट से की ही 6 कर्म अशा प्रकारे प्रत्येकानेच केली पाहिजे. इट विल बी डिफरंट फॉर एव्हरी वन, डिपेंड ऑन द अशुद्धी ऑफ देअर स्वांत, की त्याला किती गोष्ट जास्त करायला लागेल, कोणती गोष्ट कमी करावी लागेल. सो नितांत निर्मल स्वांत इज इम्पॉर्टंट थिंग. खाली तर त्या लोकांनी जे दिलेल्या गोष्टी आहेत, ऑल दिस थिंग्स आर द पार्ट बाय विच यू कॅन मेक युअर अंतःकरण प्युअर, बाय विच यू कॅन, आपण आपलं अंतःकरण शुद्ध करू शकतो पूर्णपणे. त्याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. पण तो किती, कसा, केवढा हा प्रत्येकाने आपापला ठरवला पाहिजे, की माझ्यात आता नक्की मला काय वाटतंय, की माझ्यात जर प्युरिटी आलेली आहे तर मी या थोड्या जरी गोष्टी केल्या तरी माझं काम होऊ शकतं. नाही बाबा अजून ते खूप यायची बाकी आहे, तर मी जास्तीत जास्त या गोष्टी करू शकतो, बाय विच आय कॅन बी अ स्टेबल, आय कॅन बी अ अधिकारी फॉर वेदांत सार. तर अशा दृष्टीने कर्मांचा सर्व काही जो व्यापार आहे तो इथे मांडलेला आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की त्यांनी याचं फळ सांगितलेलं आहे. आता फळ सांगितलंय म्हणजे काय, की कर्मांचं फळ असतं, ऑलवेज वी नो, ॲज यू सो सोशल यू रीप, हे लहानपणापासून आपण शिकवतो, पेरावे तसे उगवते. म्हणजे पेरण्याची ही क्रिया आहे, कृती करणं म्हणजे, तर याचा रिझल्ट आपल्याला मिळणारच मिळणार. पण हा रिझल्ट कशा प्रकारचा असतो ना, दॅट ऑल्सो वी हॅव टू अंडरस्टँड. वेन वी डिस्कस अबाउट द रिझल्ट, जेव्हा आपण या फळांबद्दल विचार करतो, तेव्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. एतेषां नित्यादीनां बुद्धिशुद्धी परम प्रयोजनम
उपासनानाम तु चित्तैकाग्रम. परम प्रयोजनम मीन्स मेन प्रयोजन. मेन याच्या मागचं फळ काय आहे ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि तमेतात्मानम वेदानुवचनेन ब्राह्मणा विदिशन्ति यज्ञेन इत्यादी श्रुते. तपसा कल्मषम हंती इत्यादी स्मृतेश्च. हे त्यांनी शेअर केले उपनिषदांमधील वाक्य टू मेक देअर पॉइंट क्लिअर. त्यामुळे ती दोन वाक्य फक्त एक्झाम्पल्स आहेत. नित्य नैमित्तिकयोः उपासनानां त्वांतर फलम पितृलोक सत्यलोक प्राप्तिः कर्मणा पितृलोको विद्यया देवलोक इत्यादी श्रुते. सिंपल करून पाहूया. एतेषां नित्यादीनां बुद्धिशुद्धी परम प्रयोजनम. या सर्व कर्मांचं परम प्रयोजन, मेन प्रयोजन काय आहे तर बुद्धीची शुद्धी म्हणजे चित्ताची शुद्धी. आपलं चित्त शुद्ध व्हावं हे मेन इंटेन्शन आहे, मेन रिझन आहे या कर्मांचं. उपासना जी शेवटची सांगितली शांडिल्यादी विद्यानी, ती उपासनानाम तु चित्तैकाग्रम. कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड वाढलं पाहिजे हे उपासनेचं मेन फळ आहे. त्यामुळे या दोन गोष्टी परम प्रयोजन आहे, चित्ताची शुद्धी आणि चित्ताची एकाग्रता. कशाने होणार तर जे वरती सांगितलेले 3 प्रकारचे कर्म आहेत, नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त, या कर्मांद्वारे चित्ताचं शुद्धी होणार आणि उपासनेद्वारे चित्त एकाग्रता होणार हे त्यांनी सांगितलेलं आहे. इट इज ऑल रिलेटेड विथ अवर डीड्स. हे सगळं आपल्या कृतींशी संबंधित आहे. आणि त्यानंतर त्यांनी 2 श्रुतींचा उल्लेख केलेला आहे. एक बृहदारण्यकातली आहे, एक मनुस्मृती मधली आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की त्या आत्म्याला ब्राह्मण म्हणजेच ब्रह्माचं आचरण करणारे, ब्रह्म जाणून घेणारे लोक वेदाध्ययन यज्ञाद्वारे जाणून घेण्याची इच्छा करतात. वेदाद्वारे किंवा यज्ञाद्वारे जाणून घेण्याची इच्छा करतात म्हणजेच काय तर विविध प्रकारचं कर्म करतात ते लोक, विविध प्रकारची उपासना करतात. वेदाध्ययन म्हणजे उपासना आहे आणि यज्ञ म्हणजे विविध नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित हे कर्म झाले त्यातले. तसेच तपाद्वारे चित्तातील मळ दूर करतात. तप करणं म्हणजेच काय तर पुन्हा एकदा ते 3 प्रकारचे कर्म करणं जे तुम्हाला सतकडे घेऊन जातील असं मनुस्मृतीत पण सांगितलेलं आहे. अजून एका त्यांनी श्रुती स्मृतींचा आधार घेतलेला आहे. कर्म नित्य नैमित्तिकयोर उपासनानाम तू अंतरफलम. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कर्मांद्वारे पितृलोक तसेच विद्या म्हणजेच उपासनाद्वारे सत्यलोक जिंकण्यायोगा बनतो. तो जो साधक आहे बृहदारण्यकाच्या म्हणण्यानुसार की अशा प्रकारचे कर्म केले किंवा अशा प्रकारचे जर आपण उपासना केली तर आपण काय होतो पितृलोक आणि सत्यलोक जिंकण्यायोग्य बनतो असं श्रुतीत सांगितलेलं आहे. त्यांनी त्याचा आधार घेतलेला आहे आणि त्यांना सांगायचं की हे कर्म वर्क करतं, उपासना वर्क करतं हे सांगण्यासाठी त्यांनी बृहदारण्यकातील श्रुती घेतलेली आहे. आणि त्यानुसारच त्यांना सांगायचं आहे की हे जे त्यांनी सांगितलेलं आहे पितृलोक आणि सत्यलोक प्राप्ती हे काय आहे तर अप्रधान फळ आहे. हा मेन इंटेन्शन नाहीये. ह्याद्वारे ह्या गोष्टी पण मिळतात. जसं मी चांगला अभ्यास केल्यानंतर, चांगले मार्क काढल्यानंतर मला चांगलं कॉलेज मिळतं, पण त्याचसोबत माझा सत्कारही होतो. मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो, शाळेत मला अवॉर्ड मिळतो, अजून काही लोक मला मानपत्र देतात. दीज आर द एक्स्ट्रा बेनिफिट्स आय एम गेटिंग. मी अभ्यास त्यासाठी नाही केला, मी अभ्यास चांगला स्कोर करण्यासाठी केला. मला चांगले मार्क मिळाले, त्याचा साईड इफेक्ट काय आहे मला चांगलं कॉलेज मिळालं, मला चांगले अवॉर्ड्स मिळाले, मला लोकांनी वाहवा केली, प्रशंसा केली. दीज आर द साईड इफेक्ट्स. तशा दृष्टीने त्यांनी सांगितलेलं आहे. ना दिस विल बी मेनली खूप असं हेवी वाटेल की नक्की काय सांगायचं आहे. तर आपण सिंपल पद्धतीने आपल्या स्टाईलमध्ये अंडरस्टँड करूया की कर्म फल प्राप्ती, कर्माच्या फळांबद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे. त्यांनी बेसिक गोष्ट सांगितलेलं आहे की कर्म 2 प्रकारचे आहेत. चांगले कर्मांबद्दल बोलतोय आपण आता. निषिद्ध आणि काम्य काढून टाकले आपण, तर नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्म एका साईडला ठेवले आणि उपासना कर्म एका साईडला ठेवलं. तर या नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त आदी कर्म जे आहेत त्यांचे 2 बेनिफिट्स आहेत. एक प्रधान आणि एक अप्रधान. प्रधान मीन्स मेन, मेन प्रयोजन काय आहे या सर्वांचं, आणि अप्रधान म्हणजेच गौणम, सेकंडरी प्रयोजन काय आहे ते आपण समजून घेऊया. म्हणजे आपल्याला कळेल नक्की त्यांना काय सांगायचंय. त्यांना हे सांगायचंय की जेव्हा तुम्ही नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्तादी कर्म करता तेव्हा मेन गोष्ट आहे चित्तशुद्धी करणं. त्याच्याने चित्तशुद्धी होते ही मेन गोष्ट आहे. आणि त्याचा सेकंड बेनिफिट तुम्हाला एक्स्ट्रा काय मिळतो, तुम्हाला पितृलोक पण प्राप्त झाला. बाय 1 गेट 1 फ्री.
अशा प्रकारची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. आणि जेव्हा तुम्ही उपासना करता, तेव्हा उपासनेद्वारे काय होतं, वेदाध्ययन असेल किंवा चांगल्या विचारांचं चिंतन असेल, उपनिषदांचं अध्ययन असेल, तेव्हा काय होतं, तर त्यांनी सांगितलेलं आहे की तेव्हा प्रधान मेन गोष्ट काय आहे, उपासनाद्वारे तुमचं चित्त एकाग्र होतं. आणि अप्रधान गोष्ट काय आहे, तर सत्यलोकाची प्राप्ती होते. त्यामुळे पितृलोक सत्यलोक इज सेकंडरी थिंग असं त्यांना म्हणायचं आहे. दॅट इज नॉट द इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ विच यू आर गेटिंग बाय दिस. त्या सर्व गोष्टी मिळतात, तो एक्स्ट्रा बेनिफिट आहे, एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज आहे, त्यांना एवढंच म्हणायचं आहे. पण मेन गोष्ट काय आहे, चित्ताचं शुद्धीकरण आणि चित्ताचं एकाग्रीकरण. त्यामुळे ह्या दोन गोष्टी जर आपण अंडरस्टँड केल्या प्रॉपरली, देन वी विल अंडरस्टँड एव्हरीथिंग प्रॉपरली, की नक्की त्यांनी कर्म का सांगितलेत करायला, तर आणि त्याच्याने काय बेनिफिट होतो. चित्त एकाग्रता आणि चित्तशुद्धी वाढते. सो दीज टू थिंग्स वी कॅन अंडरस्टँड प्रॉपरली. त्या 4 वाक्यांना ह्या गोष्टी सांगायच्या होत्या. आणि ह्या 4 गोष्टी सांगण्यासाठी त्यांनी काही श्रुतींचा स्मृतींचा आधार घेतलाय, दॅट्स इट. त्यामुळे श्रुती स्मृतींचा आधार जर रेफरन्स ठेवला आणि तो साईडला केला, तर मेन गोष्ट त्यांनी ही सांगितलेली आहे, ती आपल्याला दिसते की नित्य नैमित्तिक प्रायश्चित कर्म केल्यामुळे सर्वात महत्वाचं प्रयोजन म्हणजे चित्तशुद्धी होते. उपासनेमुळे चित्त एकाग्रता होते. गौण गोष्ट काय आहे, साईड बेनिफिट्स काय, एक्स्ट्रा बेनिफिट्स काय आहे, तर नित्य नैमित्तिक प्रायश्चित आदी कर्म केल्यामुळे मला पितृलोक प्राप्त होतो. उपासना केल्यामुळे मला सत्यलोक प्राप्त होतो. आता पितृलोक सत्यलोक काय आहे त्याच्याबद्दल भरभरून माहिती आपल्याला मिळू शकते, इट इज अवेलेबल. पण ती सध्या इथे मेन नाही, ती गौणम आहे. त्यामुळे आपण त्यावर जास्त फोकस करणार नाही. आपण जास्त फोकस चित्तशुद्धी झाली, चित्त एकाग्र झालं, तर आपल्याला हे ज्ञान संपादन करणं किंवा ब्रह्माच्या जवळ पोहोचणं, समजून घेणं हे अत्यंत सोपं जाऊ शकतं. वेदांत सार समजणं सोपं जाऊ शकतं. म्हणून यांचं महत्व काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. एखादी गोष्ट करताना आपल्याला एखाद्या गोष्टीचा एक्स्ट्रा बेनिफिट पण होतो. आता हे आपण पाहिलं की साधन चतुष्टयामधलं अनुबंध चतुष्टयामधला अधिकारी आपण समजत होतो. अधिकारी मधला एक पॉइंट होता की तुम्ही चांगले कर्म केले पाहिजेत आणि आपलं अंतःकरण निर्मळ केलं पाहिजे. तो पॉइंट आपण इथे क्लिअर केला आहे. आणि त्यामध्येच अजून एक पॉइंट होता की तुम्ही साधन चतुष्टय संपन्न असायला हवे. आता प्रश्न निर्माण होतो की हे साधन चतुष्टय म्हणजे काय. आणि एवढा मोठा पॅरेग्राफ बघून असं वाटेल की बाबा साधन चतुष्टय आपण थोडा साईडला नाही ठेवू शकत का. पण हे खूप सोपं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अनुबंध चतुष्टयामध्ये साधन चतुष्टय आल्यामुळे असं वाटतं की आता साधन चतुष्टय काय आहे नवीन गोष्ट, पण इट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड इट इज ऑल्सो रिलेटेड विथ अवर डे टू डे लाईफ. आणि एवढ्या चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहे की या पॅरेग्राफ ऐवजी जर डायग्राम बघितलं तर लगेच लक्षात येईल की साधन चतुष्टय, चतुष्टयावरून एवढं कळतं 4 गोष्टी आहेत. कोणत्या 4 गोष्टी आहेत, तर पहिली गोष्ट आहे नित्य विवेक वस्तू विवेक. नित्य वस्तू विवेक, नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक असणं गरजेचं आहे. त्यानंतर इहामूत्रार्थ फल भोग विराग, विराग वर्ड इकडे याच्यात इम्पॉर्टंट आहे. समाधी षटक संपत्ती. आता समाधी षटक संपत्ती म्हणजे षटक काहीतरी अजून 6 गोष्टी याच्या आत येणार आहेत. आणि मुमुक्षत्व आणि मोक्षाची इच्छा, ह्या 4 गोष्टींना साधन चतुष्टय म्हटलेलं आहे. आणि या सर्व गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि वरचा पॅरेग्राफ जो होता ना, तो या 4 गोष्टींवरती आधारित आहे. फक्त प्लेन पॅरेग्राफ होता म्हणून मी वाचला नाही, का की त्यात वेळही गेला असताना कळलं आपल्याला तेवढं नसतं जेवढं हवंय. त्याच पॅरेग्राफला पण फक्त डायग्राम मध्ये टाकलं. या डायग्रामला अजून डिटेलमध्ये करूया म्हणजे तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ कळेल की नित्य वस्तू विवेक म्हणजे त्यांना काय सांगायचंय की नित्य ब्रह्म आहे आणि त्याला सोडून अन्य बाकी जे पण काय ते सगळं अनित्य आहे. सत्यम ब्रह्म जगन मिथ्या, हे डोक्यात पहिलं पक्क बसलं पाहिजे की ब्रह्म सत्य आहे, बाकी हे जग जे मिथ्या आहे म्हणजे खोटं नाहीये, चेंजिंग, एव्हर चेंजिंग आहे, ते ऍज इट इज कधीच राहणार नाहीये. म्हणजे एक फिलॉसॉफिकल वाक्य आहे, अ पर्सन कॅनॉट जम्प ट्वाइस इन अ सेम रिव्हर. एक व्यक्ती 2 वेळा एकाच नदीमध्ये जम्प करू शकत नाही. आपण म्हणतो हे कसं शक्य आहे, आमच्या आजोबा ज्या गंगा नदीमध्ये नाहून आले त्याच गंगा नदीत आम्ही जाऊन आंघोळ करतोय. दॅट इज नॉट ट्रू. जागा सेम असेल तर ती नदी वाहून कधीच पुढे जाऊन समुद्राला मिळालेली आहे, जे आजोबा त्या नदीत वाहले असतील. आता नवीन पाणी आहे, ऑलवेज इट इज मुव्हिंग. त्यामुळे कधीच ती गोष्ट असते, प्रत्येक क्षणाला हे संपूर्ण जग बदलत असतं. एकाच झाडाचे आपण आंबे खाल्ले असतील पुष्कळ, कारण की ते पुष्कळ वर्ष झाड आहे, पण दरवेळी ते झाड ग्रो होत असतं, जुनी पानं पडत असतात, नवीन सेल्स त्यात डेव्हलप होत असतात. त्यामुळे ते अनित्य आहे. ट्राय टू अंडरस्टँड. मिथ्या म्हणजे खोटं त्यांना म्हणायचं नाहीये,
दॅट इज नॉट परमनंट, दॅट इज वाय इट इज अनित्य. ब्रह्म तसं नाही, ब्रह्म इज नित्य, इटर्नल. कधीही जेव्हा तुम्ही ते तेव्हा तसंच आहे. ही गोष्ट डोक्यात पक्की बसली पाहिजे की ब्रह्म नित्य आहे, म्हणजे ते एव्हर लास्टिंग आहे, ते इटर्नल आहे. आणि बाकीच्या गोष्टी अनित्य आहेत, म्हणजे एव्हर चेंजिंग आहे. एवढाच फरक आहे, बाकी खोटा नाही आहे, ते अनित्य आहे. हे त्यांनी सांगितलेलं आहे. हा वस्तू विवेक असला पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की विराग म्हणजेच विरक्ती असली पाहिजे. आता विरक्तीचा पण पुन्हा खूप वेळा गैरसमज झालेल्या लोकांना दिसतं आपल्याला की विरक्ती म्हणजे सर्व काही सोडून देणं, डिटॅच राहणं, कशात इन्व्हॉल्व राहणं, आपण वेगळंच राहणं म्हणजे विरक्ती असं नाहीये. विरक्ती म्हणजे सगळ्यात इन्व्हॉल्व राहणं, पण अटॅच कशात न राहणं. कृष्ण लहानपणी गोकुळेत खेळला, सगळ्यांबरोबर मैत्री केली, सगळ्यांचा सगळ्यांशी त्याने जीव लावला, पण एकदा का त्याने गोकुळ सोडलंय, त्यानंतर तो शेवटपर्यंत कधी परत टर्न नाही झाला तिकडे. दिस इज कॉल्ड अ विरक्ती. म्हणजे तुम्ही इन्व्हॉल्व सगळ्यात राहा, बर्थडे पार्टीज मध्ये जाऊ शकतो, मोठ्या मोठ्या फंक्शन मध्ये जाऊ शकतो, सर्व ठिकाणी आपण जाऊ शकतो, परंतु वन्स वी आर अवे फ्रॉम दॅट थिंग, पुन्हा सारखी कधी आठवणार आहे, हा मस्त होतं, परत भेटला पाहिजे, अरे परत गेलं पाहिजे, मजा आली खूप, परत पुन्हा पुन्हा ती गोष्ट हवी अशी वाटायला लागते, तेव्हा आपण त्याला अटॅच झालाय असं म्हणतो आपण. आठवणी असणं चांगल्या गोष्टी, पण ती गोष्ट पुन्हा पुन्हा हवी वाटणं, ते विरक्तीच्या विरुद्ध आहे. जसं त्यांनी सांगितलं कर्मफल विषयी विरक्ती. इथे कशाबद्दल त्यांना विरक्ती सांगायचं की हे कर्म केलं मला हे फळ मिळेल, ही विरक्ती निर्माण झाली पाहिजे. की ठीक आहे, कर्म करणं माझ्या हातात आहे आणि मी ते करणार, आय एम नॉट एट ऑल अटॅच्ड विथ फळ. म्हणजे आपल्याला असं होतं ना खूप वेळा, अरे आज मी इन्व्हेस्ट केलेत पैसे पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये किंवा पर्टिक्युलर शेअर्समध्ये, ते रोज चेक करतो, अरे वाढले का नाही, वाढले की नाही, अरे ज्या दिवशी वाढतो मार्केट आय एम व्हेरी हॅप्पी, ज्या दिवशी खाली येतं अरे यार मी पूर्ण अपसेट होतो. दॅट इज नॉट अवर जॉब. किंवा मी अभ्यास करून पेपर दिलाय, आय हॅव डन माय जॉब, व्हॉट एव्हर रिझल्ट विल कम आय विल एक्सेप्ट इट विथ हॅप्पी माइंड. पण त्याच्यामुळे जर त्याच्यात मी अडकून बसलो तर माझ्यात विरक्ती नाहीये, आणि ही गोष्ट वेदांत साराचं अध्ययन करण्यासाठी योग्य नाहीये. फळ काही येऊ, कृती करण्यासाठी आय विल बी प्रॉम्प्ट, आय विल बी परफेक्ट, त्यासाठी मी प्लॅनिंग करेन, माझं 100% देईन, दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. पण फळाविषयी विरक्ती ही, मग साधे कर्म केल्यानंतर साधं फळ मिळतं त्यासाठी पण विरक्ती, आणि मोठे मोठे यज्ञ वगैरे केल्यानंतर मला मोठं फळ मिळतं त्यासाठी पण विरक्ती. हे इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये कळणं. अदरवाईज मी मोठे मोठे यज्ञ केलेत, आता मला चांगला बेनिफिट झाला पाहिजे, विरक्ती अबाउट दॅट. कारण की ते पण कुठे ना कुठे संपतात. ही सर्व कर्म, तुम्ही चांगले कर्म केलेत, तुम्हाला स्वर्ग जरी मिळाला, तो पण कधी ना कधी संपणार आहे. तुमच्या चांगल्या कर्मांची पुण्य आहे, पुन्हा तुम्हाला अर्थवर यायचंय आणि पुन्हा चांगलं काम करायचं. त्यामुळे या फळांच्या बाबतीमध्ये विरक्ती असणं गरजेचं आहे. त्याच सोबत त्यांनी सांगितलेली आहे तिसरी गोष्ट, ती तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी इथे एक्स्ट्रा ऍडिशनल मध्ये सांगितलेलं आहे शमाधी षटक संपत्ती. षटक म्हणजे 6 गोष्टी आहेत, शम दम उपरती तितिक्षा समाधान श्रद्धा. आता या 6 गोष्टी काय आहेत त्या आपल्याला नीट बघायच्या आहेत. आणि शेवटची गोष्ट म्हणजे मुमुक्षत्व, मोक्षाची इच्छा. त्या 6 गोष्टींमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सेमच गोष्टी त्यांनी सुरुवातीला सांगितल्या. शम मध्ये त्यांनी मनस निग्रह, मनाचा निग्रह सांगितलेला आहे. चांगल्याच गोष्टी करण्यासाठी निग्रह पाहिजे मनाचा, वाईट गोष्टींसाठी नाही, त्याला शम म्हटलंय. दमह म्हणजे बाह्य इंद्रियांना, म्हणजे भजी दिसते ते खूप सुंदर आहे, मला आवडते पण ती न खाणं, म्हणजे जिभेला ती न लावणं, हा दमह आहे. आणि मनाचा कंट्रोल असणं, की मनामध्ये पण चिंतन करत न बसणं, तो शमह आहे. त्यामुळे दमह आणि शमह जवळजवळच्या गोष्टी आहेत. मनाने पण कंट्रोल आणि बाहेर कृतीद्वारे पण कंट्रोल असणं गरजेचं आहे. उपरती पण खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की जी विहित कर्म आहेत, विधीने सांगितलेले कर्म आहेत अशीच करावीत, बाकीच्या सर्व काही गोष्टींचा त्याग करावा. तितिक्षामध्ये शीतोष्ण द्वंद्व, सहिष्णुता, या सर्व काही गोष्टी सहन करणं, मान अपमान, हार जीत, या सर्व ज्या द्वंद्व आहेत त्यांना सहन करणं प्रॉपरली, ती म्हणजे तितिक्षा आहे. आणि जे पण काही आपण जीवनामध्ये करतो त्याच्याबद्दल समाधानी असणं, ही समाधानम त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटी श्रद्धा, चांगल्या विचारांवरती श्रद्धा, विश्वास असणं हे महत्वाचं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच स्थितप्रज्ञाचं उदाहरण आपल्याला भगवद्गीतेमध्ये वाचायला मिळतं. तशा या बेसिक गोष्टी, त्यामध्ये त्यांनी कुर्मोंगानीव, कासवाचं एक उदाहरण दिलेलं आहे. ते कासवाचं उदाहरण जे त्यांनी उपमा वापरलेली आहे भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये, ती कुठे ना कुठे याच्या जवळची आहे. आपल्याला असं दिसतं की या सर्व काही गोष्टी त्या साधकामध्ये आल्या पाहिजेत, तर तो अधिकारी बनतो. आणि असा अधिकारी जेव्हा तो बनतो, त्यासोबत त्याच्याकडे मुक्तीची पण इच्छा पाहिजे. अदरवाईज चांगलं बिहेवियर करण्यासाठी पण लोक असं वागतात.